श्री शंकर प्रसन्न हरिभक्त परायण संत कवी श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 6. श्री गणेशाय नमः. हे परमंगला श्रीहरी, तुझी कृपा झाली यावरी, अशुभ वगे जाते दुरी. हा अनुभव संताचा, त्या संत वाक्की भरवसा, मी ठेवून श्रीनिवासा. मंगलाची धरून आशा, तुझ्या दारी पातलो. आता विनमुख लावल्यास, त्याचा तुला लागेल दोष. आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या. म्हणून हे माधवा, अभिमान त्याचा धरावा. रोष कधी ना करावा या अजान लेकरावर. बालकांचे हीनपण, माते लागे दूषण. हे मनातान करणे असेल ते करी. असो बंकटलाला घरी, राहिली समर्थांची स्वारी. तै अपूर्व एक घडली खरी, गोष्ट श्रोते ती ऐका. गावाचे दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास, महाराज गेले एक दिवस. कणसे मक्याची खावया, बहुत मंडळी बरोबरी. कणसे खाया आली खरी, विहिरीपाशी तयारी केली कणसे भाजण्याची. विहीर होती धनतर, पाणी जिला परंपार. गर्दछायेचे वृक्ष थोर, जवळ होते चिंचेचे. आपट्या पेटल्या एकसरा, अजमाजे हो 10-12. तेने डोंब झाला खरा, गगनोदरी धुमाचा. त्या योगेसे झाले, आग्या मोहळ लागलेले. चिंच वृक्षावरी भले, त्यांच्या माशा उठल्या की. त्या माशा उठता क्षणी, मंडळी गेली पळोनी. कणसे ठिकाणच्या ठिकाणी, मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोहळांच्या मक्षिका, पसरल्या अवघ्या मळ्यात देखा. घोंगड्याचा करुणी बुरखा, कोणी गेले पळून. प्राणापरी आवडती, वस्तू नसेही कोणती. अशा वेळी समर्थ मूर्ती, आसनी होती निर्धास्त. ते नाही पळून गेले, आसनी आपल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले निजचित्ती माशांचा. माशी तरी मीच झालो, मोहोळ तेही मीच बनलो. कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूप माझी. ऐसा विचार आनंदात, महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात, माशा येऊन बैसल्या. वाटे पासुडी माशांची, समर्थ पांघरले साची. योगिता ब्रह्मनिष्ठाची, काय वर्णन करावी. माशा सावती वरच्यावरी, परीन तो परवा करी. त्यांचे काटे शरीरी, बोचले असती असंख्यात. यासी झाला एक प्रहर, भक्त झाले चिंतातुर. बंकटलालाचे अंतर, दुःखे व्याकुळ झाले हो. कोठून बुद्धी झाली मला, येथे आणले समर्थाला. कणसे मक्याची खावयाला, मंडळींच्या समवेत. अशा समर्थाला गुण, दुःख द्यावया मीच कारण. झालो हे का शिष्यपण, माझे हाय रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी, पुढे येण्याची केली खरी. हे जाणून अंतरी, कौतुक केले समर्थांनी. जीवांनो जाणी गुण, बसा मोहळी जाऊन. माझा बंकटा कारण, तुम्ही कोणी न चावावे. जमलेल्या मंडळीत, बंकट हाच माझा निस्सीम भक्त. जो माझ्या पिथ्यत येत आहे धावणिया. ऐसे म्हणता माशा गेल्या, मोहळावरी जाऊन बैसल्या. बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निज दृष्टी. महाराज त्या पाहुणी, बोलते झाले हसुनी. वाकूप केली समेजवाणी, आम्हासी तू माशांची. अरे ते जीव विषारी, बैसले माझ्या अंगावरी. माझ्यापासून झाले दुरी, लड्डू भक्त एधवा. याचा करी विचार, संकट आल्या कोणावर. कोणी न सहाय्य करणार, एका ईश्वरा वाचुनी. जिलेबी पेढे बर्फी खाती, माशा आल्या पळून जाती. ऐशी जयांची आहे कृती, ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरंतर, करिता झाला त्यावर. महाराजानु का सोनार, काटे माशांचे काढावया. महापापी मी गुरुराया, तुम्हाला त्रास द्याया. अनवितो झालो या ठाया, माशा किती डसल्या तरी. गांधी अगणित अंगावर, उठल्या तुमच्या साचार. याचा व्हाया परिहार, उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकले वचन, महाराज बोलते झाले. अरे यातना काही अधिक कडले, डसणे स्वभाव माशांचा. मला त्यांची मुळीच बाधा, होणार नाही जाण कदा. त्या माशा रूपी सचिदानंदा, म्या जाणले म्हणून. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा.
पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल. हे ऐकता ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन. काटे काढण्याला गुण बाहिले त्याने सोनारा चिमटे घेऊन आले. देहास शोधू लागले कोठे आहेत काटे रुतले. मक्षिकेंचे पहावया महाराज वदले तयांना. काय या वंद्या मैथुना करीतसा तुमच्या नयना. काटे ते ना दिसतील ते काढण्या चिमट्यांची. गती नाही मुळीच साची साक्षती या गोष्टींची. मीच दावितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले वायू लागे रोधून धरिले. तो काटे अवघेवरी आले रुतलेल्या स्थलातून. तो पाहता प्रकार लोक आनंदले फार. कळून आला अधिकार श्री गजानन स्वामींचा. पुढे कणसे भाजली अवघ्यांनी ती ग्रहण केली. अस्तमानी निघून आली मंडळी निज गृहाते. असो पुढे एक वेळा महाराज गेले अक्कलकोटाला. आपल्या बंधूस भेटायला श्री नरसिंहजी कारणे. हा कोशशालीचा शिष्य मराठा जातीचा. कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे. त्या नरसिंगचे चरित्र मी भक्तलीलामृतात वर्णिले आहे इथभूत. आता ते सांगणे नको. हे अकोट नामे अनगर शेगावहुनी साचार. आहे 18 कोसावर ईशान्येला प्रेयसी. मनोवेगाचा समजून वारू निघते झाले सदुरू. जे पदनांचे कल्पतरू श्री गजानन महाराज. अकोटाच्या सानिध्यासी एका निबिडतर शारण्यासी. नरसिंग राहे हरणीशी एकांतवास सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण. निंबाश्वत रातांजन वृक्ष जेथे उदेले. लता त्या नाना जाती वृक्षा वेडून बैसल्या सती. तृण वाढले भूमीवरती सर्प वारुळे असंख्यात. ऐसा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत. म्हणून आले अवचित समर्थ त्यासी भेटावया. सारखा भेटे सारख्यासी पाणीच मिळे पाण्याशी. विजातीय द्रव्यासी समरता होणे नसे. गजाननासी पाहिले तेने चित्त आनंदले. स्वामी नरसिंगचे भले तो प्रेमान वर्णावे की. एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर. एक राम एक कुमार वसुदेव देवकीचा. एक मुनी वशिष्ठ एक पाराशर ऋषी श्रेष्ठ. एक जान्हवीचा काठ एक तट गोदेचा. एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभ साचार. एक वैनते एक कुमार सती वानरे अंजनीचा. दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारखा. बेसते झाले आसनी एका. हितगुज ते करावया अनुभवते आपापले. एकमेका कथिते झाले नरसिंगा तू उत्तम केले. प्रपंचात राहिलास मी त्याग केला तयाचा. स्वीकार करून योगाचा या सच्चिदानंद तत्वाचा. करिता झालो विचार या योगाच्या क्रियेत. गोष्ट होती अघटित ज्यांचा मुळी न लागे अंत. या सामान्य लोकाला त्या गोष्टी लपवावया. पिसा बनलो जगाठाया उपाधी ते नासावया. वेडबळेच पांघरलो तत्व जाणण्या कारण. मार्ग कथिले आहेत तीन कर्मभक्ती योग म्हणून. शास्त्रकारांनी शास्त्रात फल या तिन्ही मार्गांचे. एकची आहे अखेरीचे परिबाह्य स्वरूप त्यांचे. भिन्न भिन्न असे की योगी योग क्रियेचा. जरी अभिमान वाहिसाचा तरी तयासी तत्वांचा. खरा बोधना होईल योग क्रियावरून. अलिप्त राहावे तया लागून. कमलपत्रा समान तरीच तत्व कुळुणे. याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंग आहे साची. असक्ती कन्यापुत्राची मुळीच राहता कामाने. गार पाण्यात राहते परी न पाणी शिरू देते. तेसेच वागती साचे या प्रपंचा माझारी. या परीत्वा राहावे अपेक्षा रहित सावे. चिंतातून ना डळू द्यावे सचिदानंद ईशाला. म्हणजे काहीच शक्य नाही तुम्ही आणि शेषशाही. एक रूपा हो पाही जन जनार्दन भिन्न नसे. नरसिंग म्हणती बंधुराया आला समसी भेटावया. ही तुझी केवढी दया उपमा याला देना नसे. प्रपंच मुळी अश्वासत त्यांची काय किंमत. दुपारच्या सावली प्रत
कोण सांगे खरे मानी. तू कथिले जयापरी तैसा वागेन भुवरी. मी जाणार चावरी अशीच भेटी द्यावी तुवा. देह प्रारब्ध जयांचे असेल ज्या जातीचे. तेच आहे व्हावयाचे लोकाचारी निसंशय. तुम्हा आम्हा कारणे जे का धाडले शाणे. तेच आहे आपणा कारणे निर्लासपणे भूमीवरी. आता विनंती तुकीच खरी व्यवहारिक भेटेवरच्यावरी. देत जावी साजिरी मी धाकटा बंधू तुझा. नंदीग्रामा राहिला भरत रघुपतीची वाट पाहत. तैसाच मी या कुटात राहून पाहतो वाट तुझी. तुला येत यावया अशक्य काही नाही सदया. अवघ्या आहेत योग क्रिया अवगत तुला पहिल्या पुन. पदहन लाविता पाण्याप्रत योगी भरधावरून पळत. क्षणा माझी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवना. ऐसे तुगच भयतांचे रात्रभरी झाले साचे. भरते आले प्रेमाचे दोघांच्या संगमी. खरे खरे जे का संत ते हेच घडून येत. दापिकांची होतात बांधणे पाहून एकमेका. दांभिक म्हणून गुरु ते अवघे पोट भरू. पुरा माझे पुटके तारू तारण्यासी समर्थ नसे. दाभिकांचा बोलबाला जरी होता जगी भला. तरी त्या गणे आहे त्याला निवडून या श्रोते हो. संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वेत. संतत्व नाही कवितात ते स्वानुभव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे. गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीन सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची सासवेरी. नांदे ज्याच्या सदैव घरी सन्निधी सदाचार. नरसिंगीस भेटण्या जाण काननी आले गजानन. ऐसे कळले वर्तमान गुराखीद्वारे अकोटाला. ते कळता आनंदले लोक धावू लागले. नारळ घेऊन निघाले पाहाया द्रुय संतासी. एकमेका ऐसे म्हणती चला चला रे सत्वर्गती. गोदा आणि भागीरथी संगम पावले काननात. त्या भेटरूप प्रयागासी जाऊ आपण स्थानासी. या महोदय पर्वणीसी स्वाधून घेऊ चला हो. तो इकडे काय झाले गजानन आधीच निघून गेले. नरसिंगाची पुसून भले भेटना झाली पोरासी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण. द्यापुरांच्या सानिध्य जाण येत झाले शिष्यासह. द्यापुरांच्या शेजारी शिवरगाव निर्धारी. असे चंद्रभागेच्या तिरी वज्रभूषणा वासन जेथे. श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा. ही लहानशी एक गंगा पयोषणीला मिळणारी. या शिवर गावात व्रजभूषणा नामे पंडित. 4 भाषा अवगत होत्या श्रोते जयाला. कीर्ती ज्यांच्या विद्वतेची वराडी पसरली साची. याला भक्ती भास्कराची अत्यांतिक असे हो. प्रत्यही चंद्रभागेवर स्नान करी साचार. उदयास येतो दिनकर अर्घ्य त्यासी देतसे. पंच उषकाला व्रजभूषण उठे भला. सारुण प्रांत विधीला अरुणोदये स्नान करी. तेही शीतोष्णादकांनी ऐसा कर्मठ परिज्ञानी. मानमान्यता विद्वजनी ज्यांची होती विशेष. त्या शिवर गावाला योगीराज फिरताला. वाट तपांचे द्यावयाला फलत्या वज्रभूषणासी. चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञानजेठी. समोर नदीची आकाठी आले वज्रभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळा पाही प्रकाशिल्या दिशा दाही. कुकुटांचा आवाजही वरचेवरी ऐकावया. चातक भारद्वाज पाखरे जाऊ लागले अत्यांदरे. भास्करासी सामोरे पूर्व दिशा लक्षुण. भास्करांचा उदय होता तमणी आला हा म्हणता. जैसा सभेत पंडित येता मूर्ख जाती उठवणी. ऐशा त्या शुभ प्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती. बैसली होती निश्चिती ब्रह्मानंदी डोलत. सवे शिष्य पार बसले होते मंडलाकार. ते शिष्य नव्हते किरणे थोर त्या गजानन भास्कराची.
तई वज्रभूषण तत्वता झाला सूर्यासी अर्घ देता तो हा पडे ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे सतेज कांती अजानुबाहू निश्चिती दृष्टी नासाग्राच्या वरती स्थिर जयांची झाली असे ऐसा पुरुष पाहता शनी वज्रभूषण हर्षला मणी संध्या सामान घेऊनी आला धावून जवळ त्यांच्या अर्घ दिले पायावरी गजाननाच्या सत्वरी प्रदक्षिणाई अखेरी त्याने घातली तयाला मित्राय नम सूर्याय नम भानवे नम खगाय नम ऐशी नावे घेऊन पहा घातले द्वादश नमस्कार शेवटी आरती ओवाळली गजाननाशी अतंदरे भली न्यून्यता ती नाही पडली कशाची त्या ठाया प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे दर्शन दिव्य पायांचे आज झालो धन्य मी नभोदरीच्या भास्कराला देत होता अर्घ भला तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञानविधी योगेश्वर श्लोक हे पूर्ण ब्रह्मा जगचालक ज्ञान राशी हैसे युगायुगी किती अवतार घेसी झाल्यास दर्शन तुझे भयरोग चित्ता नासे गजानन गुरो मज पाहो आता ऐसी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन योगेश्वर या लिंगन दृढ दिदले त्वाधोनी करे माय जैसी लेकराला प्रेमधरी पोटाला तेवी वज्रभूषणाला धरिते झाले महाराज मस्तकावरी ठेविले कर आशीर्वाद दिदला थोर सर्वदा तुझा नमस्ते जयकार होईल बाळा वज्रभूषणा कर्म मार्ग सोडू नको विधी निरर्थक मानू नको मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही अचरून कर्मफल टाकीतो भेटतो गणगिळ त्यांच्या अंगी न लागे मळ या कर्माचा केव्हाही तू आता आपल्या सदनी माझे बोल ठेवी म्हणी प्रत्येही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते बला त्या वज्रभूषण पंडिताला महाराज आले शेगावी या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवगाव अप्रभशलात लाठाव शेगाव या शब्दाला तेच हल्ली प्रचलित आहे बुधो वराडात 17 पाटील होते सत्य हाय एकाच ग्रामाला महाराज शेगावासी आले परीन स्थिर राहिले हमेशा ते भटकत फिरले मनास येईल त्या स्थळा अकोट अकोले मलकापूर नावे सांगावी कुठभर चांदण्याची न होणार मोजदाद कोणाही ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मास आला उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या राऊळात हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त देवाची पेढी लागी जैसा आळा देवी पाटील गावाला जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकाचा कल होई चाले उत्सव महिनाभर अभिषेक पोथी कीर्तन गजर अन्नदानाची येई पूर अवघे लोक तृप्त होती या उत्सवांच्या पुढारी खंडू पाटील निर्धारी जो गावचा कारभारी होता उदार मनाचा श्रोते हे पाटीलपण आहे वाघाचे पांघरुण ते जोगेही त्याला जन भिवू लागली सहजची गाव करी ते रावण करी ऐशी मराठी वितरी म्हण एक आहे साजरी ती यथातथ्य असे त्या मारुती मंदिरासी आले गजान पुण्यराशी श्रावणाच्या आरंभासी उत्सवसींचा पहावया बोलले बंकटलालासी मी आता या मंदिरासी राहीन जाण अहर्निशी त्याचा शोक करू नको गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकांचे मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिरासी तू बोलाविषयी ज्या दिवशी तेवढ्या पुरता येईल तेथ हे अंतरीचे गुण्य तुला कथन केले बंकटलाला स्वामी शंकराचार्याला ब्रह्मण करणे भागाले गोसावी मचिंद्र जालंधर तेही राहिले निरंतर प्रापंचिकांचे वगळून घर काननामाचे वृक्षांतळी छत्रपती राजा शिवाजी जोरण बहादूर विरगाजी त्या ज्याने हिंदूची रक्षली बाजी दंडून दृष्ट यवनांना त्या शिवजींचे प्रेम फार होते रामदासावर परी सज्जन गडावर
स्वामी होते वस्तीला, याचा विचार करावा, हट्टमुळी ना धरावा, माझ्या म्हणण्या समान देवा, यात कल्याण तुझे असे, निरुपाय होऊन अखेर, देता झाला रुकार, तो बंकटलाल सावकार, गजाननाचे म्हणाला, मंदिरी स्वामी समर्थ येता, हर्ष झाला समजता, भास्कर पाटील शुश्रूषे करिता, जवळ राही निरंतर, हा दास गुण विरचित, श्री गजानन विजय नामे ग्रंथ, मुमुक्षला दावपद, संत चरण सेवेचा, शुभं भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षष्ठोऽध्याय समाप्तम्। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।